श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायी पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। यावेळी आमदार मोनिकाताई राजडे, प्रतापराव ढाकणे आणि जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेत भाविकांना शुभेच्छा दिल्या। श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा यांनी नारायणगडावर असतानाच मराठवाड्यातून पहिल्या पायी पालखी सोहळ्याची परंपरा सुरू केली होती। भगवानगडाच्या स्थापनेपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून यावर्षीही सोमवारी दुपारी 3 वाजता पालखीचे पंढरपूरकडे विधिवत प्रस्थान झाले। या पालखीचा मुक्काम अनुक्रमे भारजवाडी, बावी, खोकरमोह, करंजवण, डिघोळ, जयवंतनगर, कुंभेफळ, आवार पिंपरी, कुर्डुवाडी आणि ढेकडेवाडी येथे होणार असून 11व्या मुक्कामाला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत अनेक दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी होत असून अंभोरे येथील भोसले महाराजांची दिंडी, गुंजमूर्ती संस्थान, शेषाबाई संस्थान, तांबवा, रामगड संस्थान, विठ्ठलगड संस्थान, रामेश्वर संस्थान, विठ्ठलगड संस्थान, रामेश्वर संस्थान, भगवान बाबा संस्थान, सुपे सावरगाव, भोगलवाडी संस्थान, राजा हरिश्चंद्र संस्थान, जवडा, बोरकिनी, भाग्येश्वर संस्थान, तरडगवन, गणपत बाबा संस्थान सावरगाव, कुमंडलेश्वर संस्थान, घोगस पारगाव, सिद्धेश्वर संस्थान, शिरूर कासार, मायंबा संस्थान, भालगाव, भगवान बाबा संस्थान, छत्रपती संभाजीनगर, पैठण, आळंदी, कानिपनाथ संस्थान, खडकवाडी, केशवराज संस्थान, वारणी, निरंजन संस्थान, एकनाथवाडी, सुदर्शनगड संस्थान, पाटण सांगवी, जय हनुमान संस्थान, राणेगाव, दुर्गा शक्तीगड, भिलवाडे, कानिपनाथ संस्थान, खरडा, हनुमान टाकडी संस्थान, शहर टाकडी संस्थान, कानिपनाथ संस्थान, खोकरमोह, साल सिद्धेश्वर संस्थान, मीड, सावंगी आणि संत भगवान बाबा संस्थान, तागडगाव आदी संस्थानांचा सहभाग लाभला। हरिभक्त पारायण महंत श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली निघालेल्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त पारायण श्री कृष्ण महाराज शास्त्री, प्रधानाचार्य हरिभक्त पारायण वेदांताचार्य श्री नारायण महाराज शास्त्री यांच्यासह अनेक महंत, मान्यवर आणि भगवानगड परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाविकांसाठी महाप्रसाद व चहाची सेवा, पालखीत सहभागी होणाऱ्या आणि भगवानगडावर दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांसाठी सखारामदादा खेडकर, भगवान भिवसेन खेडकर, गोरक्ष पांडुरंग सानप, बाबूराव वामनराव ढाकणे, गंगाधर आश्रुबा ढाकणे, भानुदास सखाराम जाधव, हनुमंत रघुनाथ खेडकर, जालिंदर सूर्यभान सानप या भाविकांनी डाळबट्टी, लापशी, जिरा राईस, वरण, आमटी व भाकरीची पंगत दिली। तसेच गजानन माधवराव कांगणे, रानमडा, तालुका मंठा, जिल्हा जालना यांच्या वतीने दिवसभर हजारो भाविकांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले। घोगस पारगावच्या लेझिम पथकाने जिंकली मने। पालखी प्रस्थानावेळी घोगस पारगावच्या आकर्षक लेझिम पथकाने आपल्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। पारंपरिक लेझिमच्या तालावर संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। साई गुलाब व दोस्ती बँडवर घुमला संत भगवान बाबांचा जयघोष। पालखी प्रस्थानवेळी साई गुलाब व दोस्ती बँडने संत भगवान बाबांच्या जीवनचरित्रावर आधारित भक्तिगीते सादर केली। टाळ मृदंग बँडच्या सुरावटी आणि श्री संत भगवान बाबांचा जयघोष यामुळे संपूर्ण भगवानगड परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।